जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून अभिवादन करण्यात आले। जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार पेठ मिलिंदनगर जीएम चौक इथं तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पूरस्थितीमुळे यंदाच्या वर्षी जीएम संस्थेतर्फे लेझिम ताफा आणि मिरवणूक आदींना येणारा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत गेल्या 4 दिवसांपासून करण्यात येत आहे। गुरुवारी देखील पाकणी शिवणी या भागातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, मार्गदर्शक दत्ता वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकांत दायमा, भाजपचे नेते राजाभाऊ माने, उत्सवाध्यक्ष अजहर शेख, जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते, संजय साळुंखे, दत्ता शिंदे, आप्पासाहेब बागले, मुकेश सोनवणे, कनिष्क वाघमारे, श्रेयस वाघमारे, नरेंद्र शिंदे, अभिक क्षीरसागर, निहाल क्षीरसागर, संतोष कदम, रघुराज बनसोडे, गौरव पात्रे, रवी कांबळे, प्रभाकर जगताप, यशपाल वाघमारे, निशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती। खायला आणलेले यायला कपडा नाही, चांगल्या परिस्थितीतल्या माणसाला सुद्धा ही वाईट वेळ आलेली आहे। याचा सगळ्यांचा विचार करून आज आपल्या सामाजिक संस्थेच्या वतीने आपण धान्याचं वाटप करत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आम्ही चाऱ्याचं वाटप केलेलं आहे, जनावरं मरू नयेत यासाठी चाऱ्याचं वाटप करतोय लोकांच्यापर्यंत। दररोज भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार बापू त्यांच्या वतीने 500 लोकांचं जेवण आणि आमच्या आई प्रतिष्ठानच्या वतीने 700 लोकांचं जेवण आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना देतो। कारण लोकांना आता आपण धान्य वाटप करतो, पण काही लोकांची जे लोक घरात गेलेले त्यांना धान्याचा उपयोग नक्की होणार आहे, परंतु ज्यांची घरच विस्थापित झालेली आहेत त्यांना आता आपण शाळेमध्ये किंवा एखाद्या समाज मंदिरामध्ये अशा ठिकाणी आसरा देऊन त्यांच्या जेवणाची, त्यांच्या मुलांच्या कपड्या लत्त्याची अशा सगळ्यांची व्यवस्था करतोय। आणि तुमच्यासारख्या संस्थेने त्याला मोठा हातभार लावलेला आहे। खरं म्हणजे तरुणाईचा आपल्याकडे खूप मोठा जल्लोष असतो आज, परंतु या सगळ्याला मुरड घालून तुम्ही सामाजिक संस्थेचं काम खरोखरच सामाजिक संस्था म्हणजे जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था ही अशा प्रकारे सर्वांना मदत करण्याचं काम करते। आणि बाळासाहेबांना मी धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या तालमीत झालेल्या सगळ्या लोकांना ही शिकवण दिलेली आहे।